नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे. ठरल्याप्रमाणे शॉर्टकटनी गेलो आणि उतरताना मात्र वाटेनी वळणाच्या वाटेनी उतरलो. पण उतरताना जे ठरलेलं होतं ना त्याप्रमाणे अगदी उतरायला सुरुवात केली तेव्हापासूनच मी माझ्या पायांना सांगायला सुरुवात केली की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. गेले काही दिवस मी तुमच्यावर कमी विश्वास टाकत होतो. ही माझी चूक होती हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तर तुमच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. तर त्यामुळे ह्याच्यापूर्वी मी जसा माझ्या ट्रेकिंग पोलचा कुबडीसारखा उपयोग करत होतो, म्हणजे बॅलन्स जर सांभाळायचा असेल तर ट्रेकिंग पोलचा आधार घ्यायचा, ट्रेकिंग पोलवर वजन टाकायचं, ट्रेकिंग पोल टेकायचा आणि मगच पुढचं पाऊल टाकायचं. हे जे मी करत होतो आणि तुमच्यावर जो अविश्वास दाखवत होतो ही माझी फार मोठी चूक होती हे मला कळलेलं आहे. आणि त्यामुळे आता माझी सर्व भिस्त तुमच्यावर आहे. मी ट्रेकिंग पोलचा कुबडीसारखा आधार घेऊन उतरणार नाही आहे. मला खात्री आहे की तुम्ही योग्य ठिकाणी पडाल म्हणजे पाय टाकाल आणि माझ्या संपूर्ण शरीराचा बॅलन्स व्यवस्थित सांभाळाल आणि जसा काही टेरेन असेल त्याच्याप्रमाणे माझ्या पूर्ण शरीराचा तोल तुम्ही व्यवस्थित सांभाळून मला अगदी नीट सहज खाली घेऊन जाल याची मला खात्री आहे. तरी सुद्धा मी ट्रेकिंग पोल हातात का धरलाय असं जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेन की सवय म्हणून मी तो हातात धरलेला आहे. पण मी कुबडीसारखा त्याचा उपयोग करणार नाहीये. मी माझ्या शरीराचं वजन त्याच्यावर टाकणार नाहीये. मी एखादा गुराखी जशी काठी हातात धरून गुरं वळतो ना तर तशी मी फक्त ती काठी म्हणून हातात धरणार आहे. जर आवश्यकता नसेल तर मी ती टेकवणार सुद्धा नाही. मी तो ट्रेकिंग पोल असा वरच धरेन म्हणजे, है ना. पण मी जो टेकेन तो माझ्या साईडला टेकेन, कारण ती माझ्या हातातली काठी आहे. ती मला तोल सांभाळण्याकरता नाही आहे. ही काठी मला तोल सांभाळण्याकरता नाहीये. ती डोंगरामध्ये फिरताना एक आवश्यक गोष्ट आहे. काठीचा आवाज झाला की समजा वाटेवर कुठे साप बीप असेल तर तो बाजूला जातो, बरोबर ना. एखादं कुठलं जनावर असेल तर त्याला कळतं की अरे काठी वाजवत कोणतरी माणूस येतो आहे. माणसाशिवाय दुसरं कोणी काठी वाजवत येत नाही, है ना. तर या कारणाने आणि कधी वेळेला आणि अडचणीला जर आवश्यकता असेल तर म्हणून जशी काठी हातात ठेवतात तसा मी फक्त तो ट्रेकिंग पोल हातात ठेवणार आहे. पण मी त्याच्यावर भरोसा ठेवणार नाहीये. मी त्याच्यावर माझ्या वजनाचा भार टाकणार नाही आहे, है ना. तो मी फक्त जवळ असा टेकत 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 एक स्टाईल म्हणून चालणार आहे. आणि मी तसाच चालत आलो. मी तसाच उतरलो आणि तसा उतरायला लागल्यानंतर आता बॅलन्स सांभाळायला एखादा खडक हा कड्यावर असावा असं नाहीये. बॅलन्स सांभाळण्याची एक सवय असते. ती वाटेवरचे जे काय मोठे मोठे छोटे मोठे खडक असतात तर त्याच्यावर सुद्धा पाय टाकताना किंवा एका खडकावरनं दुसऱ्या खडकावर पाय टाकताना किंवा खडकावरून खाली उतरताना, कारण मी उतरत होतो ना, तर तेव्हा सुद्धा बॅलन्स सांभाळावा लागतो. आपला जो पाय आपण खाली टाकणार आहोत त्याच्यावर सुद्धा पूर्ण विश्वास ठेवणार आहोत. आणि असं करत करत मी उतरलो. आणि काय सांगू, अरे माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या वेळेला ट्रेकिंग पोलचा आधार घेत होतो
मी तेव्हा माझ्या मनामध्ये माझे पाय उतरण्याकरता सक्षम नाही आहेत अशी खरंच भावना होती बरं का ती. अशी भावना होती आणि ती भावना अतिशय चुकीची होती हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एकंदरीत ना आपले पाय, आता आपण म्हातारे झालो ना, आता आपण 70 ओलांडली ना, तर त्यामुळे आपले पाय आणि एकंदरीतच आपलं शरीर हे आता तरुणपणी जसं स्वयंभू होतं तसं आता राहिलेलं नाही आहे. ह्याला आधाराची गरज आहे असं मी मला काहीतरी सांगितलेलं होतं आणि मी त्याप्रमाणेच उतरत होतो किंवा चढत सुद्धा होतो. हे आज माझ्या लक्षात आलं की हा एक काहीतरी मी एक विचित्र चुकीचा आणि मला हानिकारक असा एक ग्रह करून ठेवलेला होता. ग्रह तर तो मी आज काढून टाकलेला आहे. तो मी आज पूर्णपणाने काढून टाकलेला आहे. आणि आणि ह्याला थोडंफार थोडंफार इतर लोक सुद्धा कारणीभूत आहेत बरं का. आता आजच बघा ना, आज सकाळी चढताना मी शॉर्टकटनी चढलो ना, तर शॉर्टकट जिथून सुरू होतो तिथे एक मुलगा तरुण असा उतरून आलेला होता आणि एका झाडापाशी काहीतरी करत होता. ते काहीतरी त्याला काटे बिटे असं काहीतरी काढायचं होतं, त्याला कुठेतरी काटा वगैरे बोचलेला होता. तर त्या झाडाच्या अशा काड्या तो तोडत होता. तर मी त्याला म्हटलं, हात केला असं जाऊ, तर तो आणलं नाही, तिकडनं जा म्हणजे आजोबा, ओ आजोबा, ए म्हाताऱ्या, तुला इकडनं नाही जमणार, तू आपला वाटेने असं असं त्याला सांगायचं होतं. त्यांनी ते खुणेत ते सांगितलं. पण मी म्हटलं नाही नाही, मी ठीक आहे जातो असं असं म्हणून मी शॉर्टकट ते चढायला लागलो. बरं, तर लोक असं काहीतरी आपल्याला सांगतात की हे अवघड आहे, तुम्हाला जमणार नाही वगैरे, है ना. किंवा उतरताना सुद्धा आता एक एका तरुणाने मला विचारलं ना, बाबा काय वय तुमचं? मी म्हटलं 70. अरे बाप रे, कमाल झाली तुमची, हळूहळू जा बरं का. तर तसं नाही आहे. हे एकंदरीतच बऱ्याच लोकांचा हा चुकीचा ग्रह आहे. त्यांना वय आणि शरीराच्या क्षमतेबद्दल गैरसमज आहेत त्यांच्या मनामध्ये, है ना, चुकीचे समज आहेत. आणि कदाचित काका तुमचं वय किती किंवा बाबा तुमचं वय किती आणि जपून जा, हे मला कौतुक वाटायचं माझं. पण ते कौतुक न राहता मी जे उत्तर द्यायचं ना, हो मी अगदी आता हळूहळू काठी टेकत टेकत जाणार आहे. म्हणजे मी सुद्धा ना म्हातारा माणूस आहे आणि तो आता म्हातारा काठी टेकत टेकत जाणार आहे असं त्यांनाच फक्त सांगत नव्हतं, मी माझ्या मनालाही सांगत होतो. पण माझे पाय पूर्ण सक्षम आहेत, ते सक्षम आहेत. हे आज मला जाणवलं. ते मी आज त्यांच्यावर विश्वास टाकला तर ते माझ्या असं लक्षात आलं की ते व्यवस्थित उतरण्याकरता पूर्ण सक्षम आहेत. हा, आता हे उतरत असताना माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली की बा आपला असा ग्रह का झाला, है ना. तर मला एक गंमत अशी लक्षात आली की मी जे मुवमेंटचं एक्सरसाइज करतो ना, मुवमेंट, किंवा मी गुडघे आणि एकंदरीत शरीराच्या मुवमेंट चांगल्या व्हाव्यात आणि सर्व अवयव म्हणजे अगदी अँकल, हिप्स, काय नीज, लोअर बॅक, हे सगळं माझं जरा याच्यातली लवचिकता वाढावी, याच्यातला कडकपणा जावा, ताठरपणा जावा आणि लवचिकता वाढावी म्हणून मी जे एक्सरसाइज करत होतो ना, तर अरे ते एक्सरसाइज करताना माझ्या या सगळ्या गोष्टींना मला दररोज खूप त्रास व्हायचा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मी आता मांडी घालून हा व्हिडिओ करतो आहे. तर मला काही महिन्यापूर्वी मांडी पण घालता येत नव्हती. माझं सगळं शरीर असं टफ झालेलं होतं, सॉरी स्टिफ झालेलं होतं स्टिफ. आणि त्या सगळ्या एक्सरसाइज मध्ये ते सांगायचे
तुम्ही जे सारखे खुर्चीवर बसता है ना, सोफ्यावर बसता, उठण्या बसण्याची हालचाल करत नाही किंवा फार तर तुम्ही जास्त वेळ उभे राहता है ना, तर त्यामुळे तुमच्या शरीरातली लवचिकता गेलेली आहे. तर ती परत आपल्याला आणण्याकरता हे प्रयत्न करणं, हे एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. आणि हे एक्सरसाइज केल्यानंतर ते ती शरीराची लवचिकता परत येईल असं ते जे सांगायचंय ना, तर म्हणजे ते सांगायचं ते बरोबर होतं. माझं सगळं शरीर एकदम लाकडासारखं ताठ झालेलं होतं, वेतासारखं बांबूसारखं लवचिक अजिबात नव्हतं राहिलेलं, हे मलाही कळत होतं. अरे पण ते एक्सरसाइज करून त्याच्यात त्याच्यामध्ये लवचिकता आली आहे हे माझ्या कधी किंवा आली आहे की नाही हे मी कधी बघितलंच नाही. हा, एक गोष्ट आहे, मांडी घालून बसता येते एवढं, हे याच्यामुळे जरा आता आज सुद्धा आम्ही जेवायला मला त्या नाजुकाबाई म्हणजे प्रदीप हॉटेलची मालकीण मला म्हणाली, काका खुर्चीवर बसा, टेबल खुर्ची. म्हटलं नाही नाही मी मांडी घालून बसणार आहे. म्हटलं "अहो, कशाला नाही नाही नाही, मी म्हणजे काय सिंहगडवर यायचं आणि मांडी घालून पिठलं भाकरी खायची, ह्याच्याकरता आता मी सिंहगडावर येतो. पहिले अहो अहो मला सुद्धा आता मांडी घालून बसता येईन असं झालेलं आहे. असं म्हणून मग त्या माझ्यासमोर एका खुर्चीवर बसल्या आणि दुसऱ्या खुर्चीवर त्यांनी असे पाय टेकवलेले होते. तर तर सांगायचा मुद्दा काय आहे की मांडी घालून बसता यायला लागलं म्हणजे माझ्या शरीरामध्ये, माझ्या गुडघ्यांमध्ये लवचिकता आलेली आहे है ना, हे मला जाणवत होतं. पण तसंच चालताना सुद्धा माझे सर्व अवयव आणि अगदी ग्लुट्स पासून हॅमस्ट्रिंग, नीज, अँकल आणि लोअर बॅक वगैरे हे सगळं व्यवस्थित काम करायला लागलेलं आहे. हे मी कधी तपासून बघितलेलं नव्हतं. आणि ते एक्सरसाइज करत असताना जे सगळं दुखायचं ना, तर त्यामुळे मला ऍक्च्युली असं वाटत होतं की माझे पायाचे हे सगळे अवयव हे जरा बिघडलेलेच आहेत, ते नीट काम करेनासेच झालेले आहेत. आणि हे मी ते टेस्ट नव्हतं केलेलं आणि त्यामुळे त्यामुळे मी अजून अनफिट आहे है ना, मी अजून सक्षम झालेलो आहे असं मला कधी वाटत नव्हतं. ते तर मागच्या वेळेला मी ते ठरवलं आणि उतरायला सुरुवात केली तेव्हाच मी माझ्या शरीराला हे सांगितलं. आणि नंतर मी फक्त माझं शरीर, माझे पाय कसे उतरता आहेत एवढं मी सगळं ऑब्झर्व करत होतो. आणि मी काठीचा आधार म्हणून उपयोग करत नव्हतो है ना, आधार म्हणून कुबडीसारखा उपयोग करत नव्हतो. आणि असं करायला लागल्यानंतर थोडं आल्यानंतरच मला असं लक्षात आलं की उतरण्याकरता जी काय माझ्या शरीराने हालचाल करायला हवी आहे, माझ्या पायांनी जी काय हालचाल करायला हवी आहे आणि त्यांनी जे काय निर्णय घ्यायला हवे आहेत ते सगळे ते निर्णय घेऊन त्याप्रमाणे योग्य अशी हालचाल करता आहेत, माझं शरीर करतं आहे. आणि माझ्या शरीराची एक स्वतंत्र अशी एक हालचाल करण्याची क्रिया सुरू झालेली आहे. आणि जो काय सरफेस असेल त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे काय बदल करायला हवे आहेत ना ते तो ते तो आपणहून करतो आहे ना. म्हणजे माझं आता लक्ष, आता हा उतार आहे किंवा इथे असं जरा खोल आहे, इथे असे ढांग टाकावी लागते, तुम्ही कशी टाकू, आणि आता हा सरफेस असा आहे असं मला ऑब्झर्व करण्याची गरज नव्हती राहिलेली. माझं सगळं शरीर ऑटोमॅटिकली ते सगळे निर्णय घेत होते, ऑब्झर्व करत होते आणि ते अतिशय व्यवस्थित काम करत होते. हे सगळं लक्षात आल्यामुळे आज मला अतिशय बरं वाटतं आहे. आणि मी माझ्याबद्दल करून घेतलेला गैरसमज आज मी दूर केलेला आहे है ना. आणि त्यामुळे मी आता माझ्यावर पूर्ण विश्वास टाकू लागलेलो आहे. याच्यामुळे मलाच बरं वाटायला लागलेलं आहे आणि मला आता असं खूप समाधानी वाटतंय. आज ऊन खूप होतं. मी हे एवढं बोललो ना तर माझा घसा सगळा कोरडा पडलेला आहे. माझा आवाज सुद्धा नीट बाहेर येतोय की नाही
हे मला म्हणजे ह्याच्याकडे मी लक्षच दिलं नाही. मी इतका भारावून गेलेलो होतो ना हे बोलताना, मी तिकडे बघितलंच नाही. पण माझा आता घसा कोरडा पडलेला आहे. तर मी बरा आहे. मी चांगला आहे. मी सिंहगड व्यवस्थित चढू आणि उतरू शकतो, है ना. सिंहगड आरामात चढायला आणि उतरायला माझं शरीर सक्षम आहे, हे आज मला कळलेलं आहे. त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. वा वा वा. चला, तुम्हाला एकदा सिंहगड दाखवतो, बघा. आहा, आहे ना, आहे ना, गोड दिसतोय ना, गोड. गोड दिसतोय ना, है ना. चला, बाय. अरे वा, अरे वा, अरे वा, कमाल आहे. माझ्या ब्लॉग मध्ये टाकायला.
आजी आजी नमस्कार. का नातू काय म्हणतो? बरं आहे. अरे चटके बसायला लागले ना. आहे नाही बघ. नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. आज शुक्रवार आहे त्यामुळे आज सिंहगड चढून आलोय. शॉर्टकटनी आलोय ठरवल्यासारखं. आणि आता वर इथे गडावर येऊन या माझ्या आवडत्या पाराखाली बसून हा युट्यूब करतोय. युट्यूब लाईव्ह करतोय. नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर.